तर सकाळी सकाळी सगळे उठल्यानंतर सगळ्यात पहिले तर माझी हॉलची क्लिनिंग होत असते. काल बर्थडे होता त्यामुळे बलून्स तसेच आहेत आणि सगळीकडे बलूनचा पसारा होता. आता मुलं फोडू पण देत नाही कारण की ते त्यांना खेळायला हवे असतात. त्यानंतर मग सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवणं आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सकाळी असते कारण की रात्री जरी अंथरूण टाकलं ना, तर मुलं अंथरुणावर खेळतात, बऱ्याच वस्तू घेतात. त्यामुळे ही सगळ्या वस्तू सकाळी ठेवते आणि त्यानंतर अंघोळ वगैरे झाली होती आणि शिवांशला घेऊन मी चालले होते स्कूलला. आता तो तयार नव्हता, त्यासाठी त्याला सांगितलं, "तुझा बर्थडे होता आणि बर्थडे आहे त्यामुळे तुझ्या फ्रेंड्सला आपल्याला चॉकलेट द्यायचे आहे." त्यामुळे तो तयार झाला. बॅगमध्ये आम्ही चॉकलेट्स घेतले आणि निघालो. ज्यांनी घेतले त्यांनी परत घ्यायचे नाही हा. चल बस जाग्यावर. तर सगळ्यांना या ठिकाणी चॉकलेट दिले त्यामुळे सगळे मुलंही खुश झाले आणि एक मुलगा जो फर्स्ट बेंचवर बसलेला तो रडत होता. त्यामुळे शिवांशचं लक्ष सतत त्याच्याकडे होतं की तो उदास आहे, उदास आहे. आणि त्यानंतर त्याला मी बोलले की चल थोड्या वेळ आपण बसूया, पण त्याने ऐकलं नाही. म्हटलं चला उद्या पुन्हा त्याला घेऊन जाऊया. त्यानंतर आम्ही आलो बाहेर आणि ही आहे छोटीशी अंगणवाडी जी की खूप सुंदर आहे. बाहेरचं नेचर खूप छान आहे आणि त्याचबरोबर ना त्याला एक छोटासा छान फ्रेंड झाला. त्याला म्हटलं चल त्याला बाय कर आणि उद्या आपण परत येऊया. तर छान अशी झाडं लावलेली आहे. मुलांना टिफिन खाण्यासाठी, खेळण्यासाठी छान जागा आहे. बाजूलाच विठ्ठल रुक्मिणीचं मोठं मंदिर, सभागृह, महादेवाचं मंदिर असं सगळं काही आहे की जेणेकरून मुलं जर तो स्कूलमध्ये रडला तर मी त्याला बाहेर पण घेऊन येऊ शकते. तर आमचं स्कूलमध्ये कमी आणि मंदिरात बराच वेळ गेला. परंतु जाऊ द्या. हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर की तुम्हाला सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशीच्या वेळेस याच मंदिरात मी सगळं काही दाखवलं होतं आणि हे नवीन झालंय महादेवाचं मंदिर जे की खूप सुंदर आहे. मध्ये गेल्यानंतर तर खूप प्रसन्न वाटतं. बराच वेळ आमचा इथे गेला आणि त्यानंतर मी त्याला घेऊन घरी आले. तर या सगळ्या पणत्या मी ना खालून गोळा करून ठेवल्या. खालच्या होत्या कारण की आता दिवाळी संपली आहे तर सगळ्या पणत्या मला धुवून ठेवायच्या होत्या. परंतु गॅलरीत वरती काही आहे त्या आणून आणि नंतर सगळ्या एकत्रच मी धुणार होते. तर जे काच आहे ज्या ठिकाणी सगळ्या वस्तू तर या ठिकाणी ना हे स्प्रेचं आहे त्यामध्ये मी लिक्विड घातलं आणि जिथे पण हे सगळं तेलाचे डाग उडलेले आहे कारण की आता दिवाळीत फराळ, पाणी, पाहुणे या सगळ्या गोष्टींमध्ये सगळं काही असं डिटेलमध्ये क्लिनिंग होतच नाही त्यावेळेस. तर म्हटलं चला आता थोडं जे काही तेलकट उडालेलं आहे टाईल्सवरती, खिडक्यांवरती ते सगळंच आपण स्वच्छ करून घेऊया आणि ते पण क्लीन करून घेतलं. त्यानंतर पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतला. आपला जो गॅस आहे तोही क्लीन करायचा होता आणि बरेच दिवस झाले झाडांचं पण आपल्याला सगळं क्लिनिंग करायचं बाकी होतं. ही जी बॉटल आहे हिच्याकडे पण बरेच दिवस झाले पाणी चेंज केलं नाही. नाहीतर आठवड्यातून एकदा मी या बॉटलचं पाणी चेंज करत असते. आता सगळंच क्लीन करत होते तर गॅस पण म्हटलं चला घासून घेऊया आणि
म्हटलं पटकन घासून आणि सगळं बाकीचं क्लिनिंग झालं की कसं जरा छान वाटतं. तर टाईल्स वगैरेही स्वच्छ करून घेतल्या, ज्या ठिकाणी तेलाचे डाग उडलेले असतात. आठवड्यातून एकदा मी हे सगळं क्लीन करत असते, त्यामुळे जास्त क्लिनिंगला आपल्याला त्रास होत नाही नेहमीच्या. आणि त्यानंतर गॅस लगेच स्वच्छ पुसून घेतला. बाजूचा ओटा सगळं काही व्यवस्थित क्लीन करून घेतलं. बऱ्याच गोष्टी आहे ज्या की आता कामाच्या नाही, त्यावरती ठेवून द्यायच्या आहे. तर पुढे-पुढे तुम्हाला दिसेलच. आणि त्यानंतर पुन्हा ओटा वगैरे छान असा घासून घेतला, धुवून. आणि या ज्या पणत्या आहेत त्या मी उद्याच घासणार आहे, कारण की सगळ्या गोष्टी मला जमा कराव्या लागतील. त्यानंतर बाटलीतलं पाणी ओतून दिलं. झाड पण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बॉटल छान स्वच्छ धुवून पुन्हा त्यामध्ये पाणी भरायचं, जेणेकरून आपला आतला मनी प्लांट आहे ना खूप सुंदर वाढतो. त्यानंतर घरातलं सगळं आवरल्यानंतर मुलं खाली टीव्ही बघत होती. तोपर्यंत जितकं काही डेकोरेशनचं साहित्य होतं, जे की रोज थोडं-थोडं जे कळतंय मला की आता याचा उपयोग नाही, मग जे आठवेल ते सगळं मी वरच्या रूममध्ये आणून ठेवलेलं होतं. आणि आज फायनली सगळ्या गोष्टी व्यवस्थित कॅरी बॅगमध्ये पॅक करून मी ठेवणार, कारण की येत्या काही म्हणजे सण असेल त्यावेळेस मला ते DIYच्या वस्तू पुन्हा वापरता येतात. वस्तू आपल्या खराब होत नाही. तर या सगळ्या कॅरी बॅगमध्ये ना काही ज्या DIYच्या रॉ मटेरियल जे असतं, ज्यापासून आपण वस्तू बनवतो त्या होत्या. आणि सगळं वेगवेगळं डिवाइड करून ठेवलं. यामध्ये काही माळी होत्या, तर पुन्हा त्या माळी त्यामध्ये घातल्या. आणि हा जो ड्रम आहे यामध्ये सगळ्या प्रकारच्या माळीच मी ठेवलेल्या आहे. म्हणजे माझ्या लक्षात राहतं, की जर मला एखाद्या सणाला किंवा काही गोष्टीला जर माळ हवी असेल, तर मी फक्त या ड्रममधूनच घेऊ शकते. आणि बाकीच्या काही वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये पॅक केलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकतात. हे पण जे DIYच होतं, जे जिन्याला लावलेलं, ते पण मी कॅरी बॅगमध्ये असं पॅक करून ठेवलं. आणि यामध्ये ना सगळं काही क्राफ्टचं सामान आहे, जे की पहिले माझं कॉर्नरवरती होतं. त्यामुळे आता मी पुन्हा ते सगळं काढलं, व्यवस्थित लावणार होते. घाईमध्ये मी असंच टाकून दिलेलं, कारण की दिवाळीच्या गडबडीमध्ये जो टीव्ही मी तिथं ठेवला वरती, त्यामुळे सगळं कॉर्नरवरचा पसारा यामध्ये भरला होता. यामध्ये सगळे कलर्स, वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या काही याच्यामध्येच ठेवलेल्या होत्या. आणि या ही जी बॅग आहे यामध्ये सगळ्या प्रकारच्या लेसेस आहेत, ज्या की यामध्ये ठेवलेल्या होत्या. आता मी सगळं यामध्ये व्यवस्थित ठेवलं, की मला ते जेव्हाही कधी काही क्राफ्ट करायचं असेल, त्यावेळेस मला सगळं इझिली सापडेल, अशा पद्धतीने ठेवते. आता हे जे चमच्याचं बनवलेलं होतं, ते कॅरी बॅग लावली. 1-2 चमचे त्यामधले निघाले आहे, परंतु मला जेव्हाही कधी वापरायचं असेल, तर त्यावेळेस मी ते व्यवस्थित करून घेईल. त्यानंतर ज्या रांगोळ्या बनवलेल्या होत्या, त्या वेगळ्या बॉक्समध्ये ठेवल्या. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बॉक्सेसमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवलेल्या आहे, जेणेकरून आता त्यांना कुठलाही त्रास नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी त्या आरामात काढू शकते आणि खराबही होणार नाही. या ठिकाणी काही दिव्यांचं जे उरली बनवलं होतं, ते पण मी या बास्केटमध्ये ठेवलं. आणि कलर्स पण या बॉक्समध्ये, कलर्स, ब्रश सगळ्या गोष्टी ठेवल्यावरती ठेवलं तर मुलं त्रास देतात. त्यामुळे मी बॉक्समध्ये पॅक करून ठेवलं. जेव्हा कधी मला DIY बनवायचं आहे, त्यावेळेस मी आता यामधून काढू शकते. आणि आता संध्याकाळी आज चिल्ड्रन्स डे होता, तर अनु बोलला काहीतरी वेगळं स्पेशल कारण आज जरा मला बरं वाटत होतं, त्यामुळे मी बरीच कामं पण केली होती. म्हटलं चला शिवांच्या बड्डेला तर मला बरं नसल्यामुळे आपण जास्त काही करू शकलो नाही. अंडा बिर्याणी बनवलेली होती. आणि हे आहे फराळ, जे की UP बिहारी लोकं बनवतात. आता याच प्लेटमध्ये मी शेजारचे जे आहेत आमच्याकडे UPचे राहतात, त्यांना मी फराळ दिलं होतं. तर आमच्याकडे आपण जर काही दिलं ना, तर ते पण आपल्याला तसंच काहीतरी देतात. मग त्यामध्ये त्यांनी मला दिलं होतं. आणि या ठिकाणी ही पेस्ट बनवलेली आहे. सगळ्यात पहिले छोले बनवण्यासाठी ना जिरं आणि तमालपत्र घातलं, सगळा मसाला घातला. यामध्ये ना आलं, लसूण, त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे. आणि हा जो मसाल्यामध्ये मी छोले मसाला घातला,
धना पावडर, लाल तिखट, थोडासा एव्हरेस्ट मटन मसाला, हळद घालून छान असं परतवून घेतला आणि छोले घातले. छोले शिजवतानाच ना थोडासा खायचा सोडा घातल्यामुळे छोले खूप छान शिजतात आणि खडा मसाला पण शिजवतानाच घातला होता. भटोरे बनवण्यासाठी मस्त असं या ठिकाणी पीठ बघू शकतात किती सॉफ्ट मळलेलं आहे. आता करायचं तर पूर्णच रेसिपी छान बाहेरच्या पद्धतीनेच झाली पाहिजे. फिलिंग पण बाहेर खातोय आपण तसं चाललं पाहिजे, म्हणून यावेळेस मी मैदा यूज केलेला आहे. नाहीतर आपण गव्हाचं पीठच मी नेहमी यूज करत असते, परंतु म्हटलं चला एक दिवस चालतं, नेहमी तर आपण हेल्दीच आणि घरचंच खात असतो, म्हणून मी यावेळेस मैदा यूज केला आणि छान असे हे भटोरे मैद्याचे बनवले. बनवताना त्या पिठामध्ये दही, पिठी साखर, मीठ आणि थोडासा बारीक रवा घालून छान असं भिजवलं अर्धा 1 तासासाठी. त्यानंतर हे भटोरे लाटले. आता बघू शकतात कितका सुंदर छोलेचा वास येत होता. खूप सुंदर भाजी आपली झालेली आहे. गरमागरम आता भटोरे तळून घेऊया. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी शेवटपर्यंत माझे व्हिडिओज बघितले त्यांचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि गरम गरम तेलामध्ये ना तेल जास्त कडक असलं पाहिजे, म्हणजे भटोरे छान फुलतात आणि तेल त्यामध्ये अजिबात जात नाही. गरमागरम आपण छोले भटोरे ट्राय करूया. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. सो बाय बाय.